काँग्रेसचे 4 आमदार अजितदादांच्या गळाला लागल्याचे संकेत मिळत आहेत। कैलास गोरंट्याल यांनी या संदर्भातले संकेत काल दिले होते। आज त्यावर उत्तर देताना आपण आपल्या विधानावरती ठाम असल्याचं गोरंट्याल यांनी स्पष्ट केलं। एक टोपीवाला, एक नांदेडचा, एक आंध्र बॉर्डरवरील काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी या संदर्भातली माहिती देताना हे वक्तव्य केलेलं होतं आणि आपल्या वक्तव्यावरती आपण ठाम असल्याचं त्यांनी म्हटलंय। आमच्या काँग्रेसचं आता काय नाही, फक्त संध्याकाळी एक जेवण आहे। आमचे प्रदेशचे नेत्याला येणार आहे आणि मार्गदर्शन करणार आहे आणि काही डाऊटफुल आम्हालाही माहीत आहे, आमचे जे 3-4 आहे आमच्या नेत्यांना माहीत आहे, आम्हाला पण माहीत आहे। त्याची व्यवस्था आपल्या उमेदवाराला किंवा आमचे सहकारी मित्राला दगा फटका न होय त्याची रणनीती आम्ही आज आखणार आहे। हे बघा, मी तुम्हाला बोललोय की कोण कोण आहे, मी फक्त इशारा करतोय। ज्याचा बाप राष्ट्रवादीमध्ये गेला, ज्याचा नवरा अजित पवारसोबत गेला, ज्याचा एक टोपीवाला आहे आणि एक आंध्रा आणि नांदेडचा बॉर्डरवरचा एक आहे, असे 4 जे डाऊटफुल, मी नाव सांगत नाही कोणाला, पण यांचे रणनीती काय करणार आज संध्याकाळी ठरणार। आम्ही कुठे काही ज्यांना भीती आहे ते हॉटेलमध्ये पळाले, ज्यांना मतं फुटतील असं वाटलंय म्हणून त्यांच्या आमदारावर विश्वास नव्हता म्हणून त्यांनी एकत्र आमदार केलेत आणि हॉटेलचा आश्रय घेतला। आम्ही तर तसं कुठेही काही केलं नाही। आमचे सगळे आमदार आपापल्या घरी होते आणि यामध्ये 3ही उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून येतील। आम्ही त्या पद्धतीनं आमचे सर्व सदस्य, आपले मतदार, आमदार आम्ही एकत्र ठेवलेले आहेत, त्यामध्ये कुठेही गडबड नाही। 11 जागा आहे पण 12 उमेदवार आहे आणि त्याची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि 100% महाविकास आघाडीचे 3ही लोक निवडून येणार, त्याची हमी मी तुम्हाला देतोय। ते बघा, मी काल जे बोललो तो आजही पण ठाम आहे। मी काही त्या वक्तव्यावर चेंज करत नाही। मी इंडिकेटर दिलं होतं आणि ते काम पण आलेलं आहे, कारण 2 सदस्य ज्याच्यावर डाऊट होतो ते आज काल मीटिंगमध्ये होते, म्हणून मी जे तीर मारला ते सक्सेस झाला असं मला वाटतंय। आणखीन 2 लोकांची वाट बघतो, काय होणार काय नाही।